जनविकास क्रांती सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा। प्रजासत्ताक दिन चिरायू राहावे म्हणून भारत मातेला प्रार्थना। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने राष्ट्रध्वज वंदन व विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जनविकास क्रांती सेना पक्षाच्या वतीने कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे सकाळी 9 वाजता राष्ट्रध्वज वंदन जनविकास क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। त्यानंतर शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना खाऊ वाटप व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। त्यावेळी माध्यमांशी बोलताना कारंपुरी महाराज यांनी माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी दिलेल्या घटनेमुळे लोकशाही आपण अनुभवत आहोत। लोकशाही निरंतर चिरायू राहो हीच भारत मातेला प्रार्थना असे म्हणाले। सदर झेंडावंदन कार्यक्रमास विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का, गुरुनाथ कोळी, श्रीकांत कुसूरकर, पप्पू शेख, हिरामणी मामडाल, अंबुबाई मामडाल, सविता दासरी, मनीषा कोमटी, राणी दासरी, रामबाई माटेटी आदी उपस्थित होते। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजेच लोकशाही दिन। या प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्र कामगार सेना व जनविकास क्रांती सेनेच्या वतीने झेंडावंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या दिवशी तमाम सोलापूरकर वासियांना, देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर हे प्रजासत्ताक दिन चिरायू हो, प्रजासत्ताच्या नावाने, लोकशाहीच्या नावाने जो गोंधळ चालू आहे, जे लोकशाहीच्या नावाने ठोकशाही चालू आहे, हे नाहीसं व्हावं आणि परत लोकशाही या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या लोकशाहीचा या ठिकाणी बोलबाला व्हावा, लोकशाही नांदावी असे भारत माता चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत माता, वंदे मातरम।